मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. आत्ताच काही वेळापूर्वी मेसेज टाकला की फेसबुक लाईव्ह करतोय. अनेक दिवसानंतर खरं तर आज लाईव्ह करतोय. आज जो लोकार्पणाचा कार्यक्रम झाला निळवंडे धरणाचा, आणि त्यासाठी जे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब अकोल्याला आले, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल महोदय हे सगळेच जण खरं तर निळवंड्याला उपस्थित होते. त्यानंतर शिर्डीला कार्यक्रम झाला. एक आज दुपारपर्यंत जोपर्यंत चॅनलला हा विषय येत नाही तोपर्यंत मनामध्ये एक विषय नक्कीच चालू होता की निळवंडे धरणावर की ज्यांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे धरण पूर्ण करण्यामध्ये, हा विषय पिचड साहेबांचे समर्थक असतील किंवा विरोधक असतील, सर्वांनाच हा विषय मान्य आहे की निळवंडे धरण पूर्ण करत असताना, डावा आणि उजवा कालवा आज होत असताना, यामध्ये प्रमुख योगदान हे मधुकररावजी पिचड साहेबांचं. मग अपेक्षा एक मनात अशी होती, जोपर्यंत हे चॅनलला हे लाईव्ह येत होतं, सुरुवात होती होती, आपण सगळेजण चॅनलवर बघत होतो, आपल्याला माहिती होतं की सर्वसामान्य नागरिकांना त्या निळवंडे धरणावर अलाउड करणार नाही. परंतु खरं तर मनामध्ये अपेक्षा अशी होती की त्या धरणावरती, त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात, त्या जलपूजनाच्या कार्यक्रमात पिचड साहेबांचा पंतप्रधान महोदयांच्या हस्ते सन्मान होईल. तिथे त्यांचा सन्मान केला जाईल, त्यांचं कौतुक केलं जाईल की तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने इतकं पाणी अडलं गेलं, इतकं सुंदर असं धरण फायनली इतक्या वर्षांनंतर निर्माण झालं. परंतु तसं काही घडलं नाही. आणि त्याच्यापेक्षा मोठी एक शोकांतिका समोर आली, ती म्हणजे तिथल्या कोनशिलेवर सुद्धा पिचड साहेबांचं नाव नाही. आणि कालचे जे काही नवीन लोक आलेत राजकारणामध्ये किंवा काय, की ज्यांचं त्या धरणात कुठलं योगदान नाही, त्यांचं त्या कोनशिलेत नाव. ही खरं तर अतिशय मोठी शोकांतिका, मनाला अतिशय वेदना झाल्या. इतिहासात जाण्याची खरं तर आज गरज नाही, परंतु ही कुठेतरी तिकडे जाण्याची वेळ आहे, हे बोलण्याची वेळ आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, पिचड साहेब आमदार होण्याच्या अगोदर अकोले तालुक्यामध्ये 2 धरणं होती. त्यामध्ये एक विजय खताळ पाटलांच्या योगदानातनं त्यावेळी खरं तर झालेलं देवठाण धरण आणि इंग्रजांनी बांधलेलं भंडारदरा धरण. परंतु पिचड साहेब आमदार झाल्यानंतर 1980 सालानंतर तालुक्यामध्ये अनेक धरणं, बंधारे, केटीवेरचं काम झालं, मोठ्या प्रमाणावर पाणी अडवलं गेलं. अनेक जलपुरुष म्हणून, जलक्रांतीचे जनक म्हणून खरं तर त्यांचं आज नाव तालुक्यात नाही तर राज्यात घेतलं जात आहे. अनेक टीएमसी पाणी तालुक्यात अडवलं गेलं, ज्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं कल्याण झालं, शेतीमाल बहरला आणि त्यातनं लोकांची प्रगती झाली, लोक सुशिक्षित झाले असतील, सगळ्या गोष्टी. त्यामुळे लोक शहराशी जोडले गेले, 2 पैसे यायला लागले. आणि ह्या धरणाचं काम 50 वर्षापासून चालू असताना त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न पिचड साहेबांच्या माध्यमातून झाले. त्यासाठी एका बाजूला जे एक सामाजिक बांधिलकी मी जपणारा कार्यकर्ता आपल्याला सगळ्यांना माहितीये, दुसऱ्या बाजूने बोलायला गेलं तर खरं तर थोरात साहेबांचंही यामध्ये मोठं योगदान आहे. कारण जे पुनर्वसन निळवंडे धरणामध्ये ज्या आपल्या बांधवांच्या, आदिवासी आणि बिगर आदिवासी सर्वच बांधवांच्या ज्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या, त्या बांधवांचं पुनर्वसन करत असताना संगमनेर तालुक्यात त्यांना जमीन दिली गेली. थोरात साहेब मंत्री असताना जलसंधारणचे त्यांनी त्यासाठी निधी आणला, त्यांचंही यामध्ये खरं तर योगदान आहे. मग त्यांचं सुद्धा नाव आज त्या कोनशिलेवर आवश्यक होतं. परंतु एक प्रॉपर प्लॅनिंग करून आज पिचड साहेबांना डावलण्याचं काम झालं. यामध्ये खरं तर पालकमंत्री महोदयांनी याच्यावर विश्लेषण केलं पाहिजे, एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालणं आवश्यक होतं. पिचड साहेब आज बीजेपी मध्ये आहेत. खरं तर ही गोष्ट बोलली नाही पाहिजे, परंतु पिचड साहेबांचे असंख्य कार्यकर्ते हे त्यामध्ये खुश नसतानाही ते सगळे काम करतायत, पळतायत, धावतायत. चलो शिर्डीचा नारा कार्यकर्त्यांनी आज दिला, परंतु सगळ्यांचा भ्रमनिरास खरं तर आज या कार्यक्रमाने करून टाकला. आणि हे सगळं होत असताना आज संपूर्ण तालुक्यात, आज आपण बघतोय अकोले तालुक्यात, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे पिचड साहेबांचे कार्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील, सगळेच जण खरं तर आज एक दुःख, खेद व्यक्त करतायत की हे घडायला नव्हतं पाहिजे, अशी गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. परंतु ही गोष्ट आज झालेली आहे.
खरं तर या लोकांनी, ज्या नेत्यांनी आजचा हा प्लॅनिंग करून खरं तर डावपेच केला असेल, डावलण्याचं काम केलं असेल, त्यांनी खरं तर आज दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्याच्याशिवाय खरं तर दुसरा पर्याय नाही. खरं तर पिचड साहेबांचं कार्य हे पहाडासारखं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज आपण बघतोय की ज्यावेळी लहामटे साहेब, टीका करायची नाही, त्यांचा आपण आदर करतो, परंतु लहामटे साहेब ज्यावेळी युतीमध्ये जातात, अजितदादांसोबत जातात, तर त्यावेळी ते म्हणतात का मी विकासासाठी गेलो, विकास करण्यासाठी गेलो. ती गोष्ट लोक मान्य करतात, बरीच लोक मान्य करतात. मग ज्यावेळी 5 वर्ष वैभवराव पिचड हे विरोधात आमदार राहिले, बीजेपी शासनाने त्यांना निधी दिला नाही, अगदी सबस्टेशनला सुद्धा निधी दिला नाही, आणि 5 वर्षानंतर ज्यावेळी युतीचंच सरकार येईल महाराष्ट्रात, हे सरळ सरळ दिसत होतं ना, आलं पण युतीचंच, त्यात शंका नाही, परंतु त्यावेळी निधी मिळावा तालुक्यात जे आंदोलन होत होती, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, गणेशराव असतील माझ्या बरोबर, इतर सगळेच जण असतील, अगदी शुभम आमरे असेल, बाकी सगळेच जण असेल, सुनील लोखंडे असेल, अनेक कार्यकर्ते, राहुल वागचौरे असेल, अमोल भाऊ शिर्के असेल, सगळेच जण यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि खड्डेमय तालुका आंदोलन उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यावेळी वैभवराव पिचड हे आमदार असताना बीजेपीच्या विरोधात होते, त्यांना कुठला निधी मिळाला नाही, आणि निधी मिळावा, तालुक्यात विकास व्हावा हे कारण देऊन ते बीजेपी सोबत गेले. त्यांनी दिलेलं कारण खोटं वाटतं लोकांना, आणि लहामटे साहेबांनी दिलेलं कारण खरं वाटतं लोकांना. म्हणजे ही खऱ्या अर्थाने परत एकदा एक वेगळी शोकांतिका आहे. परंतु आज कुठेतरी मनाला एक आनंदही होतोय, बरं वाटतंय की पिचड साहेबांचं योगदान विरोधक सुद्धा मान्य करतात, का त्यांनी पाणी अडवण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं. हे सगळं होत असताना याला एक वेगळाच राजकीय रंग दिला जाईल. खरं तर वाटलं नव्हतं सगळ्या कार्यकर्त्यांना का तो पिचड साहेब आणि भाऊ आज बीजेपीत आहेत, तर त्यांना तिथं तो सन्मान दिला जाईल असं वाटत होतं, परंतु बीजेपीच्या माध्यमातून आज स्वतःच्याच लोकांना डावलण्याचं काम झालं, ज्यांचं खरं योगदान आहे त्यांनाच डावलण्याचं काम झालं. आणि आज शिर्डीमध्ये पंतप्रधान महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील, यांच्याकडनं पिचड साहेबांच्या नावाचा, निळवंडेचा उल्लेख करत असताना तो उल्लेख होणं आवश्यक होतं. विखे साहेबांनी उल्लेख केला असेल, परंतु तो उल्लेख, पिचड साहेबांचा उल्लेख हा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान महोदयांच्या माध्यमातून होणं आवश्यक होतं. आपण पिचड साहेबांना सांगतात विखे साहेब की तुम्ही निळवंड्याला त्या कार्यक्रमात न थांबता किंवा तिथे सत्कार न करता तुम्ही शिर्डीला या, तिथे व्यासपीठावर आम्ही तुमचा सत्कार करतो. तर विखे साहेब, महत्वाचा विषय तुम्हाला सांगू इच्छितो की पिचड साहेबांनी यापूर्वी जे पूर्वीचे पंतप्रधान झाले त्यांच्या भेटीगाठी घेऊन सन्मान स्वीकारलेला आहे. केंद्राच्या लेवललाही त्यांना तो मान सन्मान पूर्वी भेटलेला आहे, ते सत्काराला हपापलेले नक्कीच नाही. परंतु जे काम करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, तिथे लोणीचा वाटा नक्कीच नाही तितका, तिथे वाटा अकोलेकरांचाच आहे. ज्या गोरगरिबांचा, आदिवासी बिगर आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या, त्यांचा खरा सन्मान तिथं आज व्हायला लागत होता, आणि ज्यांच्या माध्यमातून काम झालं त्या वंदनीय पिचड साहेबांचा सन्मान तिथं व्हायला पाहिजे होता. परंतु आज जाणून बुजून आपण आज हे डावलण्याचं काम केलं. एक अवहेलना अकोले तालुक्याची केलेली आहे, अकोले तालुक्याचा हा आपण अपमान केलेला आहे. त्याबाबत आपण नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपण ह्या विषयावर खरं तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. अन्यथा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोक निवडणुकीच्या काळामध्ये याबाबत रोष नक्कीच दाखवतील, हा विषय नक्कीच चव्हाट्यावर येईल. म्हणून पिचड साहेबांचं आज जे वय आहे 83, या वयामध्ये त्यांना ज्या वेदना आपण दिल्या, आज जे दुःख आपण दिलं, जो अपमान आपण केला, तो आमच्या सगळ्यांच्या नक्कीच जिव्हारी लागलेला आहे. अकोले तालुका, आम्ही सर्वजण, सर्व वेगवेगळ्या विचारधारांमध्ये काम करणारे लोक, सगळेच जण आम्ही त्यांना जलपुरुष मानतो आणि येणाऱ्या काळातही नक्कीच मानत राहू. त्यांचा आम्ही त्याबाबत सन्मान करतो, कारण तालुक्यातील शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि गोरगरिबांचं कल्याण करण्याचं काम त्या माणसाने आयुष्यभर केलेलं आहे. आणि आज त्यांचा जो अपमान झालाय त्याबाबत मी खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या बाबत निषेध व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान.
अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.